न्यूज मराठी लाईव्ह मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात चेतना न्यूज मराठी लाईव्ह, आपली एक आमची साथ। आता पाहू आजच्या चालू घडामोडी। नानासाहेब, आपण वेळोवेळी ट्रेन लाईव्ह प्रवासी संघटनेने आपल्याला काही विनंत्या केल्या होत्या की पाचोरा स्टेशनवरती आणि चाळीसगाव स्टेशनवरती महानगरी व सचखंडला थांबा मिळावा। त्यासंबंधी आपल्यापर्यंत आम्ही वेळोवेळी निवेदन दिले। आपल्यासोबत आम्ही दिल्लीपर्यंतही आलो आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ज्या मागण्या पूर्ण होताना दिसत आहे, तर आपण त्यासाठी जे काही प्रयत्न केले त्यासाठी आम्ही ट्रेन लाईव्ह प्रवासी संघटनेतर्फे समस्त पाचोरा वासियांतर्फे व समस्त सिंधी बांधव असतील, व्यापारी वर्ग असेल, प्रवासी अपडाऊनर असतील, त्यांच्यातर्फे आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो। तरी आपण जे आम्हाला वेळोवेळी जे काही वेटेज दिलेलं आहे ट्रेन लाईव्ह प्रवासी संघटनेला, आपण जे काही आम्हाला वेळोवेळी घेऊन चाललेले आहात आणि आमच्या समस्या आपण समजून घेतल्या, तर त्याबद्दल आपले खरखर आम्ही म्हणजे व्यक्त करतो। मन आमचं जे काही असेल तर ते आपल्या सोबतच असेल। तरी आपण काय म्हणू शकतो? उद्या आपल्याला पाचोरा स्टेशनावरती सचखंड एक्सप्रेस थांबते। प्रतिनिधी म्हणून मी बऱ्याच वर्षापासून, बऱ्याच दिवसापासून सचखंड एक्सप्रेस आपल्याकडे थांबावा म्हणून सर्व जनतेची हाक होती। परंतु मुख्य म्हणजे ट्रेन लाईव्ह संघटनेचे सारे पदाधिकारी हे सतत माझ्या संपर्कात होते। इथून संपर्कातच नव्हे तर पाचोरा येथे सचखंड एक्सप्रेस थांबावी आणि चाळीसगाव येथे महानगरी एक्सप्रेस थांबावी याकरता ट्रेन लाईव्ह संघटनेचे सारे पदाधिकारी माझ्याकडे दिल्लीत येऊन सुद्धा त्यांनी आपल्या रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली आणि वेळोवेळी मला नेहमी त्यांचा विचारपूस करत होते। आम्हाला लवकरात लवकर सचखंड एक्सप्रेस ही पाचोऱ्यालाच थांबायला पाहिजे आणि महानगरी एक्सप्रेसचा थांबा हा चाळीसगाव येथे मिळायला पाहिजे। जे प्रवासी संघटनेच्या वतीने जे ट्रेन लाईव्ह संघटनेमध्ये जे काम करणारे पदाधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि मनाने ते काम करतात। प्रवाशांकरता आणि जनतेकरता थोड्याही काही असुविधा झाल्या तरी तात्काळ मला फोन करून DRM असेल, GM असेल किंवा मंत्रालयामध्ये असेल, कुठल्याही स्वरूपातल्या अडचणी असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करतात। वेळोवेळी एवढेच नव्हे, काही धार्मिक प्रसंगी आमचे सिंधी बांधव असतील, आमचे शीख बांधव असतील किंवा कुठले धार्मिक पद्धतीने कामाला कुठल्या यात्रेला जाणारे लोक असतील, यांच्याकरता जर कधी शेकडो संख्येने जर काही लोक ते प्रवास करत असतील तर त्या लोकांना जर गाडी थांबत नसेल तरीसुद्धा थांबवण्याकरता माझ्याकडे येत असतात। मी आज खरोखर आपल्या ट्रेन लाईव्ह संघटनेच्या साऱ्या पदाधिकाऱ्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। खूप चांगलं काम तुम्ही करताय आणि तुमच्यामुळे सर्वांच्यामुळे आज आपल्या सर्वांना आज यश आलेलं आहे। आपण सर्वजण उद्या या जल्लोषाकरता हजर राहावे असं आपल्याला सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।